संपूर्ण भारतात आज दिनांक 15 सप्टेंबर 2012 पासून पशुगणना सुरू झालेली आहे। पशुपालकांकडे असलेल्या सर्व जनावरांची माहिती संकलित करण्यात येत आहे। 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत ही गणना होणार असून सर्व पशुपालकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना पशूंची सविस्तर माहिती द्यावी। उद्रुमिक तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे पशुगणनेची सुरुवात गावच्या प्रथम नागरिक माननीय सरपंच श्रीमती पार्वताताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी प्रगणक श्री शिंदे, श्री मंडलिक यांच्यासोबत पर्यवेक्षक डॉक्टर महेश ठाकूर व तालुका पशुगणना अधिकारी डॉक्टर प्रमोद महाजन यांनी पशुगणना कार्यक्रमाचा शुभारंभ केला। आज ओझर गावामध्ये 19 पशुगणना 2012 ग्रामीण क्षेत्रासाठी जे पशुपालक असतील त्यांच्याकडे जी काही जनावरे असतील, बैल म्हणा, गाय म्हणा, शेळ्या, मेंढ्या किंवा कोंबड्या असतील, तर त्यांच्या मालकांनी पशुवैद्यकाकडे का आपल्याकडे अंदाजे किती जनावर आहेत त्यांच्या बच्च्यासहित त्याची माहिती देणे, त्यांना कोणते आजार वगैरे असले तर ते कळवणे, म्हणजे त्यांना उपचार करायला सोपं जातं आणि आपल्या गावामध्ये अंदाजे किती पशु जनावर आहेत याची पशुवैद्यकीय खात्याला त्याची माहिती मिळते। आणि जे आपल्या घरी आले, हो, जे काही पशुवैद्यकीय डॉक्टर आले तर त्यांना सहकार्य करून आणि प्रत्येक नागरिकाने आपल्याकडे किती पशु आहेत किंवा काय कसे आहेत त्याची माहिती द्यावी, हे मी ओझर गावातील सर्व जनतेला नम्र आवाहन करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 15 सप्टेंबर पासून संपूर्ण भारतामध्ये पशुगणना सुरू झालेली आहे आणि 1 महिन्याचा कालावधी आहे। 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी आपल्याजवळ जी काही पशुधन आहे त्या पशुधनाची सविस्तर माहिती आपल्याकडे जे प्रगणक येतील त्यांना देऊन आपल्या देशाचं जे काही नियोजन करायचं असतं, प्लॅनिंग सेक्शन असतं, त्या प्लॅनिंग सेक्शनला जर इत्थंभूत आणि व्यवस्थित माहिती मिळाली तर जेणेकरून आपल्या देशाचं जे काही आर्थिक प्लॅनिंग असतं त्याचं नियोजन करणं सोपं जातं। तर प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक पशुधन मालकाला मी विनंती करतो की त्यांनी आपल्या दारात येणाऱ्या प्रगणकाला आपल्याजवळची पशुधनाची सविस्तर माहिती देऊन सहकार्य करावे ही विनंती। पासून 19वी पशुगणना 2012 ही 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2012 या 30 दिवसाच्या या 1 महिन्याच्या कालावधीत सुरू होत आहे। तरी मी सर्व पशुपालकांना आवाहन करतो, तमाम नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्याजवळची सर्व पशुधनासंबंधीची माहिती त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकाला सविस्तर माहिती द्यावी, असं मी आपणा सर्वांना जाहीर आवाहन करतो।